तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बंजारा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा दिलाय। वंजारी आणि बंजारा एक नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या नोकर भरतीची चौकशी करण्याची मागणी देखील मनोज जरांगे यांनी केली आहे। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंखे यांनी। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहे। दादा, मला काय सांगाल की तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी तुमची मान्य झाल्याच्या नंतर आपण जर बघितलं तर एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून महादेव कोळी त्याचबरोबर बंजारा समाजाकडून या ठिकाणी आता एसटी प्रवर्गात जाण्याची मागणी करण्यात येत आहे आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे। काय सांगाल? बंजारा समाजाच्या त्याच्यात नोंदी असतील तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, आम्ही ह्या मताचे। गरिबांचं वाटोळं करणं ही चांगली गोष्ट नाही। आधीच काही हुशार लोकांनी बंजारा समाजाचा गरिबाचा वाटोळं केला। हे समाज इतका भोळा आहे, इतका प्रामाणिक आहे आणि सच्चा बंजारा समाज आणि कष्ट करणार, काबाड कष्ट करून पोरं शिकवणार, पण त्यांना पाहिजे तसं मिळालं नाही। ज्या समाजाला आरक्षण होतं 5% म्हणजे बंजारा समाजाला, त्यातलं त्यांनी 2.5% दुसऱ्याला दिलं। माया होती, प्रेम होतं म्हणून, पण ही असली लबाड माया काय कामाची? ज्यांना तुम्ही दिलं, तुम्हाला माया आली तर त्या माणसाला तुमच्या समाजाची माया यायला पाहिजे होती। कशी? ज्यावेळेस त्यांनी भरत्या केल्या, आरोग्याच्या केल्या, पोलिसांच्या केल्या, महसूलच्या केल्या, ज्या अनेक भरत्या रेल्वेच्या केल्या, विधी न्याय विभागाच्या केल्या, काय काय जे केल्या असत्या त्या धरून चाला। मी काय नाव सांगतो त्यात एखादा मागं पुढे होईल। ज्या काय 30, 35, 40 भरत्या केल्या, त्या सगळ्या भरत्या त्याच्यात ज्यांच्या आरक्षणावर तुमच्या जातीला नोकऱ्या आणि शिक्षण घेता आलं, ज्या बंजारा समाजाच्या आरक्षणावरती तुमच्या जातीला नोकऱ्या, शिक्षण, योजना राज्याच्या केंद्राच्या घेता आल्या, त्या नोकऱ्या, ते शिक्षण ज्यांचं आरक्षण घेतलं त्यांना कमीत कमी 30-40% तरी द्यायचे का? तुमच्या आंदोलनामुळे हे सगळं घडतं? सत्य समोर आलं पाहिजे आणि या मराठ्यांच्या आंदोलनानं सत्य बाहेर आणलं। सगळ्याच जातीचं, मराठ्यासहित सगळ्या जातीचं सत्य बाहेर आणलं। लबाड कोण हे उघडे पडले याच्यात, खरं सांगतो तुम्हाला, याच्यातून लबाड उघडे पडले, मग ते कोणत्या जातीचं असू द्या। खोटं आरक्षण खाणारे कोण, खरं आरक्षण कोणाचं आहे हे उघडं पडलं। आता त्यातलं ताजं उदाहरण आहे ना, बंजारा समाजाचं आरक्षण कोणाचं खातोय कोण बघा, उघडं पडलं। कोण कोणाला म्हणतो आपण एक येत, तसा जे आर काढलेला असणार आहे। आता बंजारा आणि आहे ती अमुक अमुक जात, आम्ही एक येत, द्या आम्हाला आरक्षण, तसा जे आर असणार आहे तो रद्द करायला पाहिजे सरकारने। ती श्वेतपत्रिका काढायला पाहिजे। आमचे मागताना श्वेतपत्रिका, बोगस कुणबीचे प्रमाणपत्र निघाले म्हणे, श्वेतपत्रिका काढा। वा, 25 वर्ष मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं राजकारणात, आमच्या पोरांच्या मुंडक्यावर पाय देऊन मारायचं त्यांना आरक्षण घालून आमचं। तुमचं आरक्षण तर खोटं दिसलं, आता होणारच आहे ते फाईट। हो, कोर्टात होणार, सरकार सोबत होणार आता। आणि बंजारा समाजाने ते म्हणायला पाहिजे आम्ही ते एक नाही तर आमचं 2.5% माघारी द्या। हो, आणि सरकारने एक काम करायला पाहिजे, बंजारा समाजाचं आरक्षण घेऊन जे जे नोकऱ्यात शिक्षणात गेले, ज्यांनी बोगस 2.5% आरक्षण खाल्लं, कारण ते एक नाहीच आहेत, ते लागलेले आतापर्यंतचे बंजारा समाजाचं 2.5% घेऊन लागलेले जेवढे ते सगळे बोगस आहेत। त्यांची श्वेतपत्रिका काढा, नोकऱ्या कशाच्या आधारावर घेतल्या, त्या सगळ्या बोगस आरक्षणावर नोकऱ्या घेतल्यात, कारण ते 2.5% बंजारा समाजाचं आरक्षण आहे, त्यांचं यांचा काही संबंध नाही। हे राहतेत ओबीसीत आणि योजना खात्यात SC STच्या, याचा अर्थ SCच्या आणि STच्या शिक्षणातल्या आणि नोकरीतल्या जागा कमी व्हायला लागल्यात, त्या योजनातून यांना बाहेर काढा, कारण हे बसत नाहीत। कारण हे सगळं सत्य आता बाहेर यायला लागले। आमचं 16% आरक्षण खात्यात, पहिले कोणी विरोध नाही केला, नको, जसा बंजारा समाजाने 2.5% आरक्षण दिलं विरोध नाही केला, त्यांना काय माहित आपलंच खाऊन हे आपल्यावर उलटणार आहेत म्हणून। तसंच मराठ्याचं होतं, आमचं 16% आरक्षण 1954 घेतलं, आम्हाला काय माहिती आम्हाला विरोध करण्यात आरक्षणाला पुढं। बंजारा समाजाचं आमचं शक्यतो सारखं झालं, आमचंच खाऊ, आमचं कुणबीत असून सुद्धा आमचं 16% आरक्षण त्यांनी खाल्लं। 16% आम्हाला वाटलं आपले, आता आमच्या लक्षात आलं हे आपले नाहीत, आम्ही आमचं 16% वापस मागायलो। हो, ते ज्या रद्द करायला लावणार आहेत आम्ही सरकारला। तसंच बंजारा समाजाच्याही लक्षात आलं, आरक्षण आपण दिलं आणि आपल्यावरच उलटले, त्यामुळे बंजारा समाजाने सुद्धा 40% मागे घ्यायला पाहिजे किंवा रद्द करायला पाहिजे आणि त्यांच्या मागणीवर तर त्यांनी ठाम राहायला पाहिजे, तर आम्ही आहेतच त्यांच्यासोबत। पाटील, एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही 2 वर्षाच्या आंदोलनानंतर
राज्यातला मराठा समाज रस्त्यावर उतरला, मोठमोठाली आंदोलन झाली. मात्र आता अमित शहा यांनी संपूर्ण जे राज्यात देशात आंदोलन झाले याची चौकशीची मागणी केलेली, कुणी रसदी आंदोलनाला पुरवली असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला या संपूर्ण अमित शहाच्या ज्या चौकशीच्या बाबतीत जे त्यांनी वक्तव्य केलं त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? करू द्याला काय होतं, त्याला काय, याला कर नाही त्याला डर कशाला, त्याला काय भ्यायचं, काय याचे करू द्या. पण त्याच्याबरोबर आणखीन करायला पाहिजे. 1974 पासून केल्या ना, आणखीन एक करायला पाहिजे. सगळ्या पक्षातल्या नेत्याची सुद्धा 1974 पासून तपासणी करायला पाहिजे. याच्याकडे आता एवढं होतं त्यावेळेस 74ला ना, आता किती झालं प्रॉपर्टी. स्वतःपासून सुद्धा त्यांनी सुरुवात करावी आधी, की ते 1974ला काय होते बाबा, आता काय, असे सगळ्याचेच करावं. मग त्यांच्यापासून पण सुरुवात करावं त्यांनी, की त्यांच्याकडे 1974ला काय होत आणि आज एवढं कसं काय झालं. मग सगळेच घ्यावा, सगळेच पक्ष एक सोडू नये, पण त्यांच्यापासून सुद्धा सुरुवात करायला पाहिजे. आपण बघू शकतो हे होते मनोज जरांगे पाटील. त्यांनी स्पष्ट भाषेत असं सांगितलं की मराठा समाजाचा हैदराबाद गॅझेट समोर आल्याच्या नंतर मराठा समाजाने जे आरक्षणामध्ये गुंतागुंती झाली ती सगळी उघड केलेली आहे. त्यामुळे बंजारा समाज असेल किंवा महादेव कोळी समाज असेल त्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलेलं आहे. लक्ष्मण सोळंके, एनडीटीव्ही मराठी, जालना.